नमस्कार. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतिभाज होम अँड लाईफस्टाईल. आणि आजचा दिवस आहे सुट्टीचा. सुट्टीच्या दिवशीची कामं वेगळी असतात आणि आपली रोजची डेली रुटीन खूप वेगळं असतं. सुट्टीच्या दिवशी ज्या काही पेंडिंग गोष्टी आहेत आठवड्याभराच्या, तर त्या कंप्लीट करण्याकडे माझा कल असतो. आणि आता मी इथं बेडशीट काढली आहे. आठवड्यातनं मी 2दा चेंज करते बेडशीट, कारण घरात लहान मुलं आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचदा सांगून पण ती ऐकत नाहीत. मग तिथेच बसून खाणं, तिथेच आपल्या पेन्सिली शार्प करणं किंवा त्याच्यावर लोळणं, बाहेरचे पाय आणून त्याच्यावरच नाचणं. तर सगळीकडे आपण लक्ष नाही देऊ शकत आणि सतत टोकणं पण बरोबर वाटत नाही, की आई आली की सारखी ओरडतच असते. ही आईची प्रतिमा थोडीशी मलाच योग्य वाटत नाही. आई ही तुमची अशी शेअर करणारी मैत्रीण सुद्धा असायला हवी. सतत जर आपण ओरडत राहिलो तर मग काही वेळेला एक पॅरेंटिंगची भूमिका आहे ती थोडी जसं जसं मुलं मोठी होत जातात तसं मग वाटतं की अरे एनिमीची आहे आणि हे आपल्याला सारखेच ओरडतात, सारखेच रागवतात, आपली कुठलीच गोष्ट पटत नाही असं वाटत राहतं. म्हणून मग मी सारखं नाही बोलत. मुलांना शिस्त आहे त्याबद्दल काही वाद नाही. स्वतःची स्वयंशिस्त दोघांनाही आहे. पण वय आहे की आत्ता आपल्याला या वयात जेवढं शिस्तीचं महत्व कळतं तेवढं त्यांना नाही कळत. आपणही कधी कंटाळतो, कुरकुरतो, तब्येतीच्या तक्रारी असतात, तशा त्यांनाही वाटत असेल. आणि खूप कमी वेळा ते घरात असतात आताशे, कारण त्यांचा शाळा आहे, त्याच्यानंतर बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. त्याच्यामुळे अगदी सलग असे 3-4 तास घरात ती मुलं आहेत असं होतच नाही. फक्त झोपायला तेवढी घरात येतात असंच म्हणावं लागेल. त्यामुळे पूर्वीच्या काळी आणि आताच्या काळी खूप बदल झालाय. आपल्यालाही त्याप्रमाणे बदलून घ्यावं लागेल. आणि इथे माझं चांगला बेड क्लिअर करून झालाय, डस्टिंग झालाय आणि इथे मी बेडशीट टाकली. ती आता गादी दाखवली तर ती गादी आम्ही लास्ट वीक मध्ये आणली आहे करून. ही डबल बेडवरची गादी आहे, पण ही मॅट्रेस नाहीये. आमच्या दोघांच्याही पाठीला प्रॉब्लेम आहे मणक्याला. त्यामुळे आम्ही व्हाईट कापसाची गादी करून घेतलीये, जी मणक्यासाठी किंवा पाठदुखीसाठी खरंच चांगली आहे. ब्लॅक कापसाची करू नये आणि मॅट्रेस तर त्याहून योग्य नाही. हे स्वतः फर्निचर लाईन मध्ये आहेत, त्यामुळे यांना या गोष्टीची जास्त माहिती आहे. सो यांनी ही करून आणली. उशा पण बदलून आणल्यात. तर अशा प्रकारे मी आता पूर्ण सेट बदलतीये. आणि जी खालची चादर आहे ती वेगळी आहे आणि वरचे जे कुशन्स आहेत ते वेगळे आहेत, तिथे तुम्हाला दिसतात. कारण जी खालची चादर मला ऑफरमध्ये मिळाली होती आणि खूपच स्वस्त सेलमध्ये मिळाली होती. त्यामुळे मी ती सिंगलच घेतली आणि त्यावर हे कुशन मी मॅच केलेत. तर हरकत नाही, आपण घरातच असतो आणि थोडंसं सिमिलर झालं तरी काही वाटत नाही त्याच्यामध्ये. आणि सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे म्हणू लागलाय सायकल स्वच्छतेला. मी त्याला म्हटलं दसरा आहे, सो दसऱ्याला आपण क्लीन करूयात सगळं. पण नाही, साहेबांना आताच करायची होती. पावसाळ्यामध्ये खूप खराब झाली. आता तुम्ही बघत असाल जसं पाऊस कमी झाला 2-3 दिवस, चांगलं लख्ख ऊन पडतंय. सकाळी तर अक्षरशः धुकं पडलं होतं आमच्याकडे. मी पुण्यात राहते, सो पुण्याचं वेदर मी तुम्हाला इथं सांगतेय काय आहे ते. आणि इथे या बाजूला मात्र नाही. आता पाऊस संपलाय तर माझी सायकल मी स्वच्छ करणार. आता ह्याला थोडीशी छोटी व्हायला लागली आहे. याला आम्हाला घेऊन पण सायकलला आय थिंक 3-3.5 वर्ष झाली. जुन्या घरी आम्ही घेतली होती ही. पण त्याला ती खूप आवडते आणि दोघंही मुलं सायकलची स्वच्छता स्वतःची स्वतः करतात आणि त्याला खूप छान ठेवतात. त्यांना आवडतं स्वच्छ ठेवायला सायकल. सो मीही काही नाही म्हटलं नाही. आज पाणी पण होतं बऱ्यापैकी. सो पाणी पण आहे त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, सायकल स्वच्छ करून घे. अंगण धुवायचा पण माझा विचार होता, पण मग खूप लेट होत गेला असतं स्वयंपाकाला वगैरे. आणि आज जसं की खूप दिवसांनी आम्ही आज म्हणजे खायचा वार आहे, सो खूप दिवसांनी बाहेर पडणार आहे मच्छी मार्केटला. सो त्याच्या पण क्लिपिंग्स याच्यात आहेत, मी ऍड केल्यात पुढे. कारण 2 श्रावण होते, 2 महिने श्रावण होता, अधिक श्रावण, निजय श्रावण आणि त्यानंतर गणपती. ह्याच्यामुळे आम्ही जवळजवळ 2.5 ते 3 महिने खाल्लेलं नाहीये आणि सगळ्यांनाच उत्सुकता लागली की आता आपण कधी काहीतरी खाऊयात. सो आज आम्ही तो बेत केलाय. पण त्याच्या आधी मी घर स्वच्छ करायला घेतलंय, सो ते केल्याशिवाय मी निघणार नाहीये. कारण एकदा बाहेर पडलं की मग घरात येऊन काम करायचा फार कंटाळा येतो हे. सो झाडून झालाय, आता मी पुसून घेते फरशी. फरशी पुसून घेताना जर म्हणजे अमावस्या पौर्णिमा असेल तर त्याच्यात मी 5 गोष्टी घालते, ज्याच्यामध्ये खडे मीठ, गोमूत्र, हिंग, हळद आणि भीमसेनी कापूर अशा 5 गोष्टी असतात. एरवी पतंजलीचं गोणाईल आणि खडे मीठ एवढ्या 2च गोष्टी घालते मी.
तर आज काही अमावस्या पौर्णिमा नाहीये, त्याच्यामुळे मी या गोष्टी घालत नाहीये आणि फरशी स्वच्छ करतेय. फरशी तुम्हाला इतकी क्लिअर दिसणार नाही, कारण ह्या घराला म्हणजे या वास्तूला टोटली 20 वर्ष झाली आहेत. आम्ही आता एक दीड वर्ष झालं असेल आम्ही इथे राहायला आलोय. तर हे स्टुडिओ अपार्टमेंट टाईप असं आहे. पूर्ण मोठा फ्लॅट नाहीये, छोटासाच फ्लॅट, कॉम्पॅक्ट फ्लॅट आहे. पण आमच्या दृष्टीने सोयीचं आहे, कारण घर खाली आहे आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही हे घर अर्जंटमध्ये घेतलं होतं, तर ती गोष्ट इथे येऊन पूर्ण झाली. म्हणून आम्ही हे जास्त विचार न करता घेऊन टाकलं. पाणी 24 तास आहे आणि कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ नाहीये. रस्त्यापासून, मेन रोड पासून खूप लांब आहे हे घर. पण छान आहे. ही वास्तू म्हणायला गेलं तर खरंच छान आहे. इथे आल्यावर बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी आयुष्यात आमच्या घडल्या. त्यामुळे जसं आहे तसं ते क्लीन ठेवणं गरजेचं आहे. घरात लहान मुलं आहेत, पेट्स आहेत. म्हणजे पेट्स आम्ही पाळलेले नसले तरी आजूबाजूची पेट्स येत असतात, कारण घर खाली आहे. तर त्यामुळे होता होईल तर मी क्लिनिंग ठेवते आणि माझ्याकडे कुठलाही हाऊस हेल्पर नाहीये. जे जमेल ते माझं मी करते. एक तर त्याने आहे की एक्सरसाइज पण आपली होते. शिवाय आपल्या नजरियाने घर जसं स्वच्छ होतं तसं हाऊस हेल्पर करत नाहीत. त्यामुळे मला सवय आहे, मी करते. जिथपर्यंत आपली बॉडी साथ देईल तोपर्यंत करावं. पुढचं पुढे बघूयात. जसं की सांगितलं की बऱ्याच दिवसात आमचं नॉनव्हेज खाणं झालं नव्हतं, तर मग आज सकाळपासूनच तो बेत आहे. सकाळी ब्रेड ऑमलेटचा नाश्ता झाला आणि मनूला फक्त ब्रेड ऑमलेट नको होतं, मग त्याच्यासाठी मी फ्रेंच टोस्ट इथं करतेय. फ्रेंच टोस्ट साठी आपल्याला फार काही नाही. हा प्रॉपर फ्रेंच टोस्ट आहे की नाही ही मला माहिती नाही. पण मला रील मध्ये हे दिसलं म्हणून मी तसं करतेय. तर त्यासाठी मी इथं 2 ब्रेड घेतले, जे ब्रेड मधून मी चिरून घेतलेत आणि हा माझा नाश्ता आहे. चहा, ब्रेड, सॉस आणि आमलेट. तर ह्याच्यासाठी मी ब्रेड 2 कडेने कापून घेतलेत. ते तेलावर परतलेत. तुमच्याकडे बटर असेल तर बटर घालू शकता. मी इथे तेल यूज केलं, माझ्याकडे बटर आता अवेलेबल नाहीये. आणि इथे सिंपल एक अंड आहे जे फेटून घेतलंय. त्यामध्ये कांदा आणि मिरची पावडर घातलीये, कारण मिरची तोंडात येते, मग पूर्ण ते फ्रेंच टोस्ट स्पॉइल होतो. म्हणून मी मिरची पावडर घातली चवीसाठी आणि चवीनुसार मीठ. एवढं घालून आपल्याला फक्त 2 मिनिटं त्याला एका बाजूने परतायचंय आणि एका बाजूने परतून झाल्यावर आपण दुसऱ्या बाजूने परतणार आहोत ते. तर छान असं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला करायचंय, नाहीतर काय होतं, जो आतलं जे अंड आहे ते शिजत नाही आणि मग तो आतला भाग सॉगी होतो, ओलसर लागतो आणि मग कच्चं अंड फारच बेकार लागतं. त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदाच ट्राय करत असाल तर दाबून दाबून व्यवस्थित हे शेकून घ्या, म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याच्यात एक ओलसरपणा राहणार नाही. आता इथे आम्ही मच्छी मार्केट मधनं फिश आणलेत आणि तुम्ही बघितले असतील, खूप छान फिश, ताजे टकटकीत असे फिश होते. आणि आज खूप दिवसांनी आम्ही पण त्या मार्केटला गेलो होतो. तर तिथून आम्ही बांगडे आणि बोंबील आणलेत. खूप होते, पण मनूला बांगडे आवडतात आणि आरूला बोंबील, त्याच्यामुळे आम्ही 2च गोष्टी आणलेल्या आहेत. आणि त्या तब्येतीच्या दृष्टीने सुद्धा चांगले आहेत. बोंबील खाल्ल्यामुळे डोळे चांगले होतात, केस चांगले होतात. तर अशा प्रकारचे खूप विटॅमिन्स त्याच्यात आहेत. बी12 ह्याच्यामधनं मिळतं. त्यांच्या अंगात बी12 ची कमतरता आहे, त्यांनी हे जरूर खावेत. आणि गाबोळी होती आज. गाबोळी म्हणजे त्याच्या पोटामध्ये अंडी असतं, तर ती मी बाजूला काढलीत. ती नुसतीच फ्राय केली तर खूप छान लागतात. मग मी नेहमी घरी कट करते फिश,
पण आज लेट झाला होता, सो मी तिथनंच कट करून आणलेत. गर्दी नव्हती फारशी, त्याच्यामुळे खूप लवकर गेलं की गर्दी मिळत नाही. मग तिथनंच कट करून आणलेत. तरी पण त्यांचं पोट जे आहे तर त्याला मधून चीर मारून हे आपण मोठे करून घेतोय. म्हणजे त्याच्यावर मी माझ्याकडे एक जुना पोळपाट आहे तर तो मी ह्याच्यावर घालते, जो आता वापरात नाहीये. आणि तो दगडी पोळपाट आहे, त्याच्यामुळे ह्याचं सगळं जे पाणी आहे ते निघून जातं आणि दुपारपर्यंत म्हणजे 3-4 तासात हे बोंबील छान कुरकुरीत होतात. बोंबलाच्या पोटात खूप पाणी असतं, तर त्यामुळे हे आपल्याला तसेच खाता येत नाही, ते गिळगिळीत लागतात. आणि बांगडे पण त्यांनी खूप मोठे कट करून दिले होते, सो मी त्यांचं डोकं वेगळं करते, डोक्याची आमटी करणार आहे. आणि जे शेपटीकडचा भाग आहे तो मी फ्राय करणार आहे. सो आधी मी भरपूर घेतले होते, पण नंतर मग लक्षात आलं की एवढे आपल्याकडे नाही संपणार आजचा दिवस, म्हणून मी थोडेसे हे फ्रीझरला स्टोअर करते. शक्यतो मी फ्रीजमध्ये कुठलीही गोष्ट ठेवायच्या विरोधात आहे, मी नाही ठेवत फारसं काही. जेवढं आज आहे तेवढंच आज खाऊन कन्झ्युम करून संपवते. पण जर एक्स्ट्रा झालं तर उद्या मला ते नाही खाता येणार आहेत. उद्या खायचा वार नसल्यामुळे मग मी ते फ्रीझरलाच ठेवणार आहे. तर इथे मी सीलपॅक डबा एक घेऊन ठेवलाय आणि सगळ्यामध्ये मी मीठ आणि हळद घालतीये. फक्त जे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत त्यात मीठ हळद घालून ठेवतीये आणि जे आत्ता करायचे आहेत त्यात सगळ्यात मी लिंबू घालणार आहे. जेव्हा तुम्हाला फ्रीझरला स्टोअर करायचे नॉनव्हेज कुठल्याही प्रकारचं, त्यात लिंबू घालू नका. लिंबू घातलं म्हणजे त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती स्टार्ट होते आणि लवकर ते मासे असे सॉगी होतात किंवा मऊ पडतात. म्हणून फक्त मीठ हळद घालून ठेवा, म्हणजे ते एक प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करतात आणि त्याला जो एक स्मेल येतो, फिशी स्मेल जो असतो तो येत नाही. म्हणून आणि जेव्हा स्टोअर करता तेव्हा जे कडक भाग आहेत ते स्टोअर करा. डोकी वगैरे स्टोअर करायला जाऊ नका, कारण डोक्यामध्ये खूप काटे असतात आणि मग ते नाही इतकं चांगलं लागत नंतर. मी बोंबील नाजूक मासा असतो त्याच्यामुळे बोंबील जेव्हा आहे तेव्हाच ते खाऊन संपवा. आणि त्यात फारसं काही मांस निघत नाही, फक्त चवीला ते खूप छान लागतात. सो ते तुम्ही घरी आणून पटकन खाऊ शकता. आता मी सगळ्याला मीठ हळद लिंबू लावून घेतलंय आणि एक अर्धा ते पाऊण तास मी असंच ठेवून देणार, तोपर्यंत माझी वाटणाची तयारी होईल आणि बाकीचं ही जे पोळी आणि भात आहे ते होऊन जाईल. तर हे बघा इथे मी करून ठेवून दिलंय. आता मी एका बाजूला हात धुवून लगेच कुकर लावून घेते. कुकर लावलेला असला म्हणजे कधी कधी विसरून पण जाते मी, लक्षात येत नाही दुपारी कुकर लावायचा, म्हणून मी आधीच तो लावून घेते. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतेय. माझ्याकडे बासमती तुकडा आहे, तो आम्ही रेग्युलर वापरतो. तर तो तांदूळ घेऊन मी धुवून घेणार स्वच्छ आणि मग छोट्या कुकरमध्ये लावतेय, कारण फार काही आत्ता लागणार नाहीये. रात्रीसाठी जास्त लागतो भात, दुपारसाठी इतका लागत नाही, सगळेजण जेवायला नसतात, त्याच्यामुळे दुपारपुरता मी थोडासा भात लावून घेणार आहे. तर 1 वाटी तांदूळ असेल तर 2 वाटी इथे पाणी घ्यावं. आमचं पाणी आम्ही बाहेरून भरून आणतो, कारण जे वापरायचं पाणी आहे ते घरात येतं, पण जे प्यायचं पाणी आहे ते एक हंडा आम्ही बाहेरून आणतो. तर ते पाणी मी तर पातेल्यात कालचं काढून घेतलं होतं. पाणी कधीही शिळं होत नाही, सो कालचं पाणी टाकून देऊ नका, तसंच ठेवा. कारण नदीत जे पाणी आहे ते मागच्या वर्षीच्या पावसाळ्याचंच आहे, त्यामुळे पाणी शिळं होत नाही. अगदीच तुम्हाला पटत नसेल तर देवपूजेला वगैरे तुम्ही आणू शकता, पण वापरण्यासाठी तरी किमान जे रेग्युलर पाणी आहे ते वापरू शकता. आणि इथे चालली आहे पेंटिंग. सो मोबाईल त्याच्याकडे आहे, पण मोबाईलमध्ये पॅरेंटल लॉक असल्याने मला तशी काळजी नाहीये आणि ते सर्च व्हिडिओजमध्ये जे आपण सर्च करतो तेच तुम्हाला परत परत दिसत राहतं हे माहिती असेल. सो आपण सर्च करतानाही चांगल्या गोष्टी सर्च कराव्यात, म्हणजे त्याच आपल्या प्रोफाईलला राहतात. आणि त्याच्यामध्ये इन्स्टा वर खूपच छान असे व्हिडिओ येतात की जेणेकरून क्रिएटिव्ह एक आपल्याला कंटेंट मिळतो पेंटिंगसाठी, क्राफ्टसाठी. तर ते तुम्ही पण ट्राय करू शकता, तुमची लहान मुलं असतील तर. त्याच्यावर एक व्यवस्थित तुम्हाला गायडन्स मिळतो. अर्थात सगळे व्हिडिओ चांगले नसतात, पण मी त्याला काढून दिलेले आहेत लिंक्स, त्या बघून तो ट्राय करत असतो. सध्या क्लासेस बंद आहेत, कारण आता दिवाळी पण आहे, गणपती होते, सो त्या दरम्यान मलाही सोडायला वेळ नव्हता, त्यामुळे आता क्लासेस चालू नाही आहेत. पण घरी प्रॅक्टिस करणं तितकंच गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट तुम्ही प्रॅक्टिस करत राहिला तर ती तुम्हाला परफेक्ट येते, त्यामुळे ह्या गोष्टी नक्की ट्राय करा. आणि त्याचसोबत सुट्टीचा दिवस असा घालवला जातो आमचा.
आता मी जो नारळ फोडला होता त्याची जी शिरणी म्हणतो आम्ही, म्हणजे त्या करवंटीचा जो वरचा भाग असतो तो खूप गोड लागतो, तो मी काढून देते. लहानपणी याच्यासाठी आम्ही खूप भांडायचो भावंड, पाणी कोणाला मिळावं किंवा शिरणी कोणाला मिळावी. शिवाय खोवलेलं खोबरं सुद्धा साखर घालून खूप छान लागतं. असे खाऊ मुलांना अधूनमधून दिले पाहिजेत. चॉकलेट गोळ्या बिस्किट हे ते रेडीमेड सगळीकडे मिळतं, पण हे घरातले खाऊ पण छान लागतात. आता हे आमचं गाड्यांचं कलेक्शन, त्याला खूप प्रचंड आवड आहे गाड्यांची. सो ते तो बघतो पण आणि वेगवेगळ्या प्रकारे तो ट्राय सुद्धा करतो. आणि माझं वाटण झालेलं आहे त्याच्याबद्दल. तर मी फिश करायला घेतलेत. फिशची तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर मी चॅनलची लिंक जे व्हिडिओची आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर त्याच्यावरनं तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता डिटेलमध्ये. मी ह्यामध्ये ॲड नाही करत आहे कारण व्हिडिओ मग खूप मोठा होऊन जाईल. पण ह्याची मी आधी पण रेसिपी दिलेली आहे, तर तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आणि आता माझं ते काम चालू आहे. साईड बाय साईड मशीन झाली आहे, ते कपडे लावून घेते आणि ते झालं की मग आम्ही जेवणार आहोत. सो करता करता स्वयंपाक झालाय. दुपारचे साधारण 1-1:30 होऊन गेलेत. आणि अशा प्रकारे आजचा मी सकाळचा दिवस तुमच्याशी शेअर केलाय सुट्टीचा. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याशिवाय जाऊ नका. काहीही आवडलं असेल तर कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींशी शेअर करा. तर अशा प्रकारे या जेवायला. माशाचा रस्सा, फ्राय, चपाती, कांदा, लिंबू आणि भात नंतर घेणार आहे. तर खूपच छान बेत झाला होता. बऱ्याच दिवसांनी खूप आवडलं सगळ्यांना नंतर सुद्धा. आता मात्र आम्ही दोघंच आहोत जेवायला, रात्री सगळेजण असतील. तर थँक्स फॉर वॉचिंग.